पैसे देऊन चॅनल मॉनिटाईज करू नका, कारण आपण यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी येतो, पैसे घालवण्यासाठी नाही. तर बरेच टेक्नो कमेंटमध्ये लिंक देतात, चॅनल प्रमोट करून घ्या, 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईम पूर्ण करून घ्या. तर आजचा विषय याच्याविषयीच आहे. तर त्यासाठी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता कोशमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर मला असं सांगायचं आहे की जे टेक्नो आपल्या व्हिडिओमध्ये लिंक देतात, चॅनल प्रमोट करायचं असेल तर लिंकवर क्लिक करा आणि चॅनल प्रमोट करून घ्या. लिंकवर क्लिक करा, चॅनल मॉनिटाईज करून घ्या, 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईम पूर्ण करा. पण खरंच आपल्याला ह्याचा फायदा होतो का? बरोबर आहे, आपला चॅनल मॉनिटाईज होतो पैसे देऊन मॉनिटाईज केलेलं चॅनल आपल्याला अर्निंगसाठी कितपत फायदेशीर ठरतो याच्याविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर खरं म्हणजे मोठमोठे टेक्नो काय करतात, आपले व्हिडिओ त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे भरपूर काही असते, त्या अकाउंटवर ते व्हिडिओ चालू ठेवतात आणि आपल्याला वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर करून देतात. पण ते आपले रेग्युलर व्ह्यूवर असतात का? आपण जे ऑनलाईन परचेस केलेले सबस्क्रायबर ते आपले रेग्युलर व्ह्यूवर नसतात. ते जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईज होतो, जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला रेग्युलर व्ह्यूवर हवे असतात का? तर वॉच टाईमचा विषय नाही, पण व्ह्यूज आल्या तर आपल्या व्हिडिओला पैसे भेटणार असतात. जेवढा व्हिडिओ व्हायरल होईल, व्ह्यूज जास्त येतील, तेवढं तुम्हाला अर्निंग जास्त होईल. आणि जे ऑनलाईन तुम्ही परचेस करून सबस्क्रायबर मॉनिटाईज चॅनल करून घेता ते तुमचे रेग्युलर व्ह्यूवर नसतात आणि ते तुमचे व्ह्यूज साठी असं व्हिडिओ ते काहीच फायदा होत नाही त्याचा, त्या सबस्क्रायबरचा. तर मला त्याबाबत बोलायचं होतं की आपण जे ऑनलाईन परचेस करून सबस्क्रायबर घेतो, वॉच टाईम घेतो, त्याचा आपल्या अर्निंगसाठी काहीही फायदा होत नाही. त्यासाठी आपल्याला रेग्युलर व्ह्यूवर्स हवे असतात आणि जे सबस्क्रायबर हळूहळू वाढतात ना, तेच आपल्याला अर्निंगसाठी खूप फायदेशीर ठरतात. अर्निंगसाठी त्याच व्ह्यूवरचा खूप छान फायदा होते, कारण ते आपले रेग्युलर व्ह्यूवर्स असतात. जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्यांना नोटिफिकेशन गेले की ते आपला व्हिडिओ पाहतात, मग ते आपले रेग्युलर व्ह्यूवर असतात. आणि जे आपण ऑनलाईन सबस्क्रायबर परचेस करतो ना, ते आपले व्हिडिओ पाहत नाहीत, उलट त्या व्ह्यूवर्समुळे आपलं व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं आणि आपला व्हिडिओ पुढे जातच नाही. आता 2025मध्ये कसं झालं माहिती आहे का? सबस्क्रायबरपेक्षा तुमच्या व्हिडिओला लाईक किती आहेत, तुमच्या व्हिडिओला कमेंट किती आहेत, याच्यावर तुमच्या व्हिडिओचं सगळं इम्प्रेशन आहे. जर तुमच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट जास्त असतील, तुमचे सबस्क्रायबर कमी असूनसुद्धा तुमचा व्हिडिओ पुढे जाणार. यूट्यूबचं नवीन जे हे आहे ना अपडेट, त्या अपडेटमध्ये हेच आहे की सबस्क्रायबरपेक्षा आता जास्त कमेंटला आणि लाईकला खूप महत्त्व आहे. जेवढ्या लाईक जास्त, जेवढ्या कमेंट जास्त, तेवढा तुमचं यूट्यूब पुढे व्हिडिओ पुश करणार. म्हणून सबस्क्रायबरला आता एवढं इम्पॉर्टन्स राहिलं नाही. त्यामुळे ऑनलाईन सबस्क्रायबर परचेस करायची काहीच गरज नाही. ऑनलाईन परचेस केलेले सबस्क्रायबर आपले रेग्युलर व्ह्यूवर नसल्यामुळे आपल्याला त्याचा अर्निंगसाठी अजिबात बेनिफिट नाही. त्यामुळं शक्यतो करून असे चॅनल मॉनिटाईज करून घेऊच नका. तुमचे चॅनल मॉनिटाईज जरी झाले तरी तुम्हाला अर्निंग मात्र झिरोत असणार आहे. म्हणून असे चॅनल मॉनिटाईज करण्यात काहीच अर्थ नाही. तुमचा चॅनल हळूहळू ग्रो झाला ना, तर तो तुम्हाला फायदेशीर आहे. हळूहळू वाढलेले सबस्क्रायबर तुमचे रेग्युलर व्ह्यूवर असणार आहेत आणि ते तुम्हाला खूप छान प्रमाणात अर्निंग मिळवून देणार आहेत. त्यामुळं चॅनल हळूहळू ग्रो झाला तरी एवढी काळजी करायची काहीच गरज नाही. मात्र असं पैसे देऊन चॅनल प्रमोट करणं, चॅनल मॉनिटाईज करणं हे आपल्याला पैसे मिळवण्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. मग काय फायदा त्याचा? ऑनलाईन जेव्हा आपण पैसे देऊन चॅनल प्रमोट करतो, मग त्याचा काय फायदा? जर पुढे आपल्याला चांगलं अर्निंग होणारच नसेल, अर्निंग वाढणार नसेल, तर त्याचा काय फायदा? मग सांगतात की जे थंबनेल आपण पाहतो की 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं चॅनल मॉनिटाईज होऊन पण अजून 1 रुपया पण मिळाला नाही. असे चॅनल जे असतात ते असे मॉनिटाईज केलेले असतात आणि त्यामुळं कसं त्यांच्या व्हिडिओचं इम्प्रेशन बॅड होत जातं, कारण त्यांचे ते रेग्युलर व्ह्यूवर्स नसतातच. रेग्युलर व्ह्यूवर्स असल्याशिवाय तुमचे व्हिडिओ पाहिले जात नाहीत आणि त्यामुळं कसं जे सबस्क्रायबर असतात त्यांनी जर व्हिडिओ पाहिला तर इम्प्रेशन चांगलं पडतं
नाहीतर मग यूट्यूबमध्ये इम्प्रेशन डाऊन झालं की मग व्हिडिओ पुढे जातच नाही. पण आता 2025च्या अपडेटमध्ये असं सबस्क्रायबरला महत्त्व नाही आहे, सगळं लाईक आणि कमेंटला महत्त्व आहे. तरी पण मला सांगायचं होतं की सबस्क्रायबरसाठी किंवा वॉच टाईमसाठी तुम्ही पैसे देऊन चॅनल मॉनिटाईज करूच नका, कारण त्याच्यामुळं आपल्याला अर्निंग झिरोच असणार आहे. आणि त्यामुळं कसं एवढं म्हणजे त्रास घेऊन पण अर्निंग जर मनाविषयी नसेल तर मग काय फायदा. आणि त्यासाठी आपल्याला हळूहळू वाढणारे सबस्क्रायबर आपले रेग्युलर व्ह्यूवर्स असणार आहेत. त्यामुळं हळूहळू वाढणारे सबस्क्रायबरच आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. त्यांना नोटिफिकेशन गेले की ते आपल्या व्हिडिओ क्लिक करतात. क्लिक करून आपला व्हिडिओ, किमान मी म्हणते 7 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर ते 2 मिनिटं तरी आपला व्हिडिओ पाहतील, क्लिक तरी करतील, बरोबर ना. तसे ऑनलाईन घेतलेले सबस्क्रायबर तुमचा व्हिडिओ पाहत नाहीत आणि ते तेवढ्यापुरतेच असतात. फक्त म्हणजे क्वांटिटी वाढत जाते, त्यामुळे काय व्हिडिओचं इम्प्रेशन वाढत नाही. इम्प्रेशन कधी वाढतं, जेव्हा तुमचे सबस्क्रायबर रेग्युलर व्हिडिओ पाहत असतील तेव्हा तुमचं इम्प्रेशन वाढत जातं. त्यामुळं तुम्ही शक्यतो करून आपण यूट्यूबमध्ये पैसे मिळवण्यासाठी येतो, पैसे घालवून चॅनल मॉनिटाईज किंवा चॅनल प्रमोट करण्यासाठी नाही. त्यामुळं थोडा त्रास होईल. आणि कसं आहे म्हणजे एकदम असं अचानक मोठं यश मिळण्यापेक्षा आपल्याला हळूहळू यश मिळालं ना तर ते टिकेल आणि छान अर्निंग मिळवून देईल. म्हणून कुणीच पैसे देऊन चॅनल मॉनिटाईज करून घेऊ नका आणि चॅनल प्रमोट पण करू नका. कारण का आता 2025मध्ये जेवढे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जेवढी चांगली हायर, तेवढे तुमचे व्हिडिओ पुढे पुश करणार यूट्यूब. त्यामुळं मग मॉनिटाईज करून घ्यायची काहीच गरज नाही. हळूहळू भेटेल पण यश नक्की भेटेल. त्यामुळे प्लीज शक्यतो करून तुम्ही प्रमोट करण्यासाठी किंवा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी पैसे देऊन चॅनल मॉनिटाईज किंवा प्रमोट करूच नका. कारण आपण अर्निंग मिळवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी यूट्यूबवर आलेलो आहे, पैसे घालवण्यासाठी नाही. तरी सगळ्या क्रिएटर्सनी मोठ्या क्रिएटरचं सोडून द्यावं, ते लाखात करोडोत कमवत असतात. पण जे छोटे क्रिएटर आहेत ज्यांनी फक्त आत्ताच सुरुवात केली आहे आणि कसं आहे माहिती आहे, कोणी 1-2 वर्ष सुरुवात करून पण त्यांना वॉच टाईम कंप्लीट नाही झालेलं किंवा सबस्क्रायबर कंप्लीट नाही झालेलं, तर ते असा मार्ग शोधतात. पण असा मार्ग शोधून त्यातून काहीच फायदा नसतो. हळूहळू होईल पण यश नक्की भेटेल. तर शक्यतो आता नवीन क्रिएटरनी पण आणि ज्यांचा चॅनल मॉनिटाईज नाही 1-2 वर्ष झाले त्यांनी पण हे लक्षात ठेवावं की हळूहळू करायचं, पण प्रगतीकडेच. म्हणजे जे यश संपादन करायला आलो आहे ना, ते आपल्याला तेच टार्गेट करायचं. जे असं ऑनलाईन परचेस सबस्क्रायबर करून आपण पुढे नाही जाऊ शकत किंवा चांगल्या प्रकारे आपण इन्कम त्याच्यातून नाही भेटू शकत. म्हणून कशाला पाहिजेत मग असे सबस्क्रायबर. त्यापेक्षा मग तुम्ही व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचे बनवा, 100% तुमचे सबस्क्रायबर वाढतील, वॉच टाईम वाढेल. तसेच वॉच टाईमसाठी लॉंग व्हिडिओ टाका 10-10 मिनटाचे. आणि असे 10-10 मिनटाचे व्हिडिओ टाकले की तुमचं वॉच टाईम आपोआपच वाढेल. आणि सबस्क्रायबर वाढीसाठी तर शॉर्ट व्हिडिओ टाका, शॉर्ट व्हिडिओने पण तुमचे सबस्क्रायबर छान गेन होतील. तर प्लीज कृपा करून असे चॅनल मॉनिटाईज करून घेऊ नका, कारण ह्याचा तुम्हाला फ्युचर अर्निंगसाठी काहीच फायदा नाही. तरी प्लीज शक्यतो करून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवा, क्वांटिटी वाढवायला नको. 2025मध्ये क्वालिटीला जास्त महत्त्व आहे, क्वांटिटीला नाही.